चला रोहन आलेत का? रोहन हा चला पारितोषिक द्या त्यांना. चला पहिल्या चेंडूवरती सिंगल आली का तुमचा डॉट बॉल. पहिला डॉट आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. ऑन स्ट्राईक वरती गणेश पवार आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती गणेश वाघे ला आपण पाहतोय. चला सचिन लाणे इथून प्रस्थान होत आहेत. वेळात वेळ बहुमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात. एसए स्पोर्ट्स शॉपचे ओनर इथून प्रस्थान होत आहेत. खऱ्या अर्थानं वेळात वेळ बहुमूल्य वेळ सचिन तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात. मनाच्या अंतर्गणापासून आपले देखील आभार आणि असंच सदैव आदिवासी असणारं प्रेम हे तुमचं सदैव असंच राहू द्या. नक्कीच विशाल देखील आम्हाला सांगतायत की सचिन दादा जेव्हा जेव्हा येतात त्यावेळी पारितोषिक लावत असतात. मग तो खेळाडू कोणत्याही गावचा असो, मी तर म्हणेन कुठल्याही विभागातील असो, परंतु प्रत्येक खेळाडूला ते पारितोषिक लावत असतात. आणि याच आदिवासी बांधवांना देखील भरपूर प्रेम दिलंय सचिन लाणे यांना. फलंदाज त्या ठिकाणी होते बाद. नवीन फलंदाज कमलाकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या ठिकाणी पंचांचा येतो व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीनं ही पहिली धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलकावरती लागत असताना चला या ठिकाणी गणेश वाघे 12th मॅन तुमचं ड्रेस कोड मध्ये पाठवा प्लीज. कंपल्सरी ड्रेस कोड मध्ये असणं गरजेचं असेल. यावेळी चांगला फटका फलंदाज गणेश वाघेच्या बॅट मधून येतोय. हा दर्जेदार चौकार. यावेळेस लाजवाब स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी बिग 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 सिक्सर.
बॉलिंग ट्रॅक वरती ऑन स्ट्राईक वरती असेल फलंदाज कमलाकर, त्याच्या सोबतीला कमलाकर आणि गणेश वाघे या ठिकाणी गणेश वाघे आणि त्याच बरोबरीनं कमलाकर ही जोडी आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक वरती कमलाकर असेल, 12 धावा धावफलकावरती 1 धाव. काल 8 धावांची पॅनल्टी दिली होती एका संघाला. गणेश वाघे तिथे चिंताग्रस्त झाले असतील. यावेळेस चांगला फटका सन्मान दिला, क्षेत्ररक्षक आहेत, कव्हरवरती चांगलं प्रोटेक्शन मिळालं. पहिलीच धाव या पहिल्या चेंडूवरती मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. गणेश वाघे, विशाल वाघमारे, त्याच बरोबरीनं शुभम नाईक, कुणाल निकम हे आमचे आवडते खेळाडू राहिले. सातत्यपूर्वक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होत आलाय. बोलत या दूरवरून या फटक्याला खेळायचं होतं. बॅटनचा संपर्क ठेवला नाही, झाला नाही आणि या ठिकाणी आपण पाहतो ना शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. चला पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पिली, परंतु ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर होता, उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू. पंचांना दर्शवलं इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचवते 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 14 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज गणेश, बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो प्रियेशला आणि गणेश ऑन स्ट्राईक वरती असेल. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, खराब गोलंदाजी. पहिले 3 चेंडू अगदी अप्रतिम टाकले होते प्रियेशनं, परंतु तदनंतर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपण त्या ठिकाणी पाहतोय. पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा आला आणि पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावेला मिळेल बढती. धाव जाऊन पोहोचले 19-15 या धावसंख्येवरती. 15 धावा धावफलकावरती आहेत. आणि यावेळेस डॉट बॉल. 3 चेंडू आतापर्यंत डॉट बॉल खेळला फलंदाज गणेश वाघे. हॅलो सर्वांना जय आदिवासी. डोंगर ताई चषक प्रकाश दादाची नाईट स्पर्धा. या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा युवा खालापूर आणि युवा कर्जत हा सामना मात्र रंगला आणि त्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला खालापूर संघाने. चांगलं नवोदित खेळाडूंना प्राधान्य देण्याचं काम मात्र यंगस्टर कांट्रोली संघाने केलंय. यंगस्टर कांट्रोली संघाने हा प्लॅटफॉर्म मात्र चांगल्या नवोदित खेळाडूंना दिला. त्याच्याबद्दल खालापूर असोसिएशनचा मी अध्यक्ष म्हणून कांट्रोली संघाचं अभिनंदन करतो. असंच सर्व संघांना आणि नवोदित खेळाडूंना प्राधान्य देत राहा.
अतिशय चांगली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये चांगलं नियोजन मात्र केलंय. तर सूरज आणि करण नीलम यांच्या दोघांचंही अभिनंदन. त्यांनी चांगल्या खेळाडूंना मात्र प्रोत्साहित केलं. विशालचा खेळ चांगला राहिला, प्रल्हादचा खेळ चांगला राहिला, सगळेच मात्र चांगले खेळाडू निवडले होते सूरज यांनी. तर मी सूरजचा आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय आदिवासी. नक्कीच हे होते अध्यक्ष. नक्कीच खूप चांगलं मार्गदर्शन त्यांनी दिलं आणि प्रत्येक वेळी विषयाला आपण पाहतो ना की कमिटी असणं फार गरजेचं असतं. जसं ARPL आदिवासी रायगड प्रीमियर लीग आपण पाहिली त्यावेळी महादेवसिंग शिरकट अध्यक्ष होते, उपाध्यक्ष होते खऱ्या अर्थानं प्रकाशजी पवार सर. परंतु त्याचबरोबरीनं हे अध्यक्ष देखील तितकेच दमदार आणि त्यांनी देखील खूप चांगलं मार्गदर्शन करत यावेळेस पंचांचा इशारा आला लेग बाय स्वरूपात वेलात वेल बहुमूल्य वेल खऱ्या अर्थानं तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल मनाच्या अंतर्गणापासून आपले देखील आभार. एकेरी धाबीला या ठिकाणी मिळेल प्राधान्य लेग बाय स्वरूपात मिळते सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचून ते 18 या धावसंख्येवरती. लीडिंग एज घेतली आणि फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. ब्लॅक घोडा नाही, परंतु आता इथे मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. वेल्थमॅन थोडे जोशात आले, ते सांगतायत की षटकार मारायलाच पाहिजे. परंतु क्रिकेट मित्रा असा खेळ आहे ना की याच्यामध्ये नशीब, तुमची जिद्द, तुमची चिकाटी, त्याचबरोबरीनं तुमचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हाय असणं गरजेचं असतं. आणि
आणि या ठिकाणी आपण पाहतो पुन्हा एकदा डॉट बॉल धावफलक स्थिरावेल ते 20 या धावसंख्येवरती. एनर्जेटिक आहेत 12th मॅन कैरे टीमचे आणि सध्या टेन्शन मध्ये देखील आहेत. ते सांगतायत ना चंद्रमुखी ना पारो, रोज एक स्ट्रॉंग बिअर मारो. 20 धावा फलकावरती होत्या. पुन्हा एकदा या ठिकाणी धावा मिळतील या चेंडूवरती. एक आणि एकेरी धावेच्या मदतीनं कुरकड जाऊन पोहोचल ते 21 या धावसंख्येवरती. चला सुरज नेक्स्ट मॅच. पराडे आणि मिरकुडवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यावं. परफेक्ट यॉर्कर आणि फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतो की बीट करत चाललाय फलंदाजाला. 21 धावा धावफलकावरती येणारी 24 चेंडू आणि 22 धावसंख्येची विजयासाठी गरज असेल ती 6 वर्ष या टीमला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या. पराडे आणि त्यांच्या विरोधात मिरकुटवाडी. तर दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करत आहोत गेले 2-3 रात्र. म्हणजे सगळे स्वयंसेवक खेळाडू सगळे त्यात म्हणजे एकाच बस मध्ये बसून आले. त्या सर्वांचं करू आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत.
चला कॅप्टन या ठिकाणी आले आपण मिरकुडवाडी टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय. बॉलिंग आला गोलंदाज गणेश वाघे आणि पहिल्या चेंडूवरती मिळतात 2 धावा आणि या 2 धाबीच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन स्वतःच संघाचं खातं ओपन केलं ते आर्यन या फलंदाजानं. यावेळेस ऑन साइड मध्ये आपण का बॉल चालला दणदण करत बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना आम्ही ऑन स्ट्राईक वरती होता आणि त्यांना लगावलेले हे हा चौकार आपण त्या ठिकाणी पाहिला. पुन्हा एकदा बॉल चाललाय बॅटची लिडिंग घेतली की नाही पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. बॅट कट आहे आणि बॅटच्या साहाय्याने आलेला हा चौकार. वर्ल्ड ही वाहिनी आपण या ठिकाणी पाहतोय. जर कोणी या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना आमच्या आदिवासी बांधवांना ही विनंती असेल की नक्कीच जरूर भरभरून प्रेम द्या या वाहिनीला. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला कोणीही विसरू नका. चला मिरकुडवाडी टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी यावं. यावेळेस समोरच्या दिशेमध्ये लॉक केलाय बॉल चाललाय 1 टप्प्या अखेर सीमा रेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 चौकार. मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 15 या धावसंख्येवरती. एकोणीस चेंडू आता 7 धावसंख्येची गरज आहे. व्हॉट अ शॉट, ब्रिलियंट पॉवर, डोपे टेकून फटका खेचला, पॅडल स्वीप, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, षटकार, सिक्सर, ठोक डीजे. घ्या 18 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज बॉलिंग ट्रैक करते अपन शिवला मारतोय. शिव तू कुछ तो कर इस मैच में मेरे भाई, लेकिन नहीं, या चेंडूवरती ठोकलाय. शिवच्या पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलं षटकाराला आणि आज सामना या ठिकाणी जिंकलाय तो 6 वर्षी या टीमनं. या सामन्यात सामन्याचा मॅन ऑफ द मॅच